वळूयात पुढच्या बातमीकडे। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज पुणे दौऱ्यावर आहेत। या पुणे दौऱ्याच्या दरम्यान एकदा एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेस तसंच काँग्रेसवर सडकून टीका केली। मी शिवसेनेच्या निशाणीविना निवडून आलो असतो, मात्र इतर आमदारांचं काय, ते निवडून आले नसते आणि त्यांच्यासाठीच चिन्ह मिळवण्याचा खटाटोप सुरू असल्याचं एकनाथ शिंदे यांनी म्हटलंय। दरम्यान आमच्या उठावावर 3 चित्रपट निघतील असंही एकनाथ शिंदे यांनी नमूद केलं। की एकनाथ शिंदेने हे पाप केलं, पण मी तुम्हाला सांगू इच्छितोय की मला निवडून यायला कुठल्याही निशाणीची आवश्यकता लागत नाही। एवढं काम मी माझ्या मतदारसंघामध्ये करून ठेवलेलं आहे। आपल्या सगळ्यांना माहीत आहे, धर्मवीर आनंद दिघे साहेबांचा ठाणे जिल्हा हा शिवसेनेचा बालेकिल्ला आहे। हे आमदार जे माझ्याकडे येत आहेत, आपण असा कुठला तरी निर्णय घेतला तर काय होईल? एका सिनेमामध्ये मला वाटतं आपलं सगळं काम होणार नाही, आटपणार नाही, त्याला 2-3 सिनेमा काढायला लागतील। हा पार्ट 1, 2, 3 धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे बघितला का आपण? तोही पटला नाही, तोही रुचला नाही। धर्मवीरांचं कार्य जन्म माणसामध्ये घराघरात मनामनामध्ये पोहोचवण्याचं काम आम्ही केलं। आणि एक मोठी बातमी हाती येते। एसटी महामंडळाला 100 कोटी रुपये राज्य सरकारतर्फे निधी मंजूर करण्यात आलाय। राज्य सरकार न घेतलेला गेल्या काही दिवसातला हा सगळ्यात मोठा आणि महत्त्वाचा निर्णय आहे। राज्यातलं एसटी महामंडळ सध्या कोरोनापासून विविध कारणांमुळे अडचणीत आहे आणि या एसटी महामंडळाला नवसंजीवनी देण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारनं एक मोठा निर्णय घेतला आहे। ते एसटी महामंडळाला 100 कोटी रुपये देण्याचा। या क्षणाची ही सगळ्यात मोठी आणि महत्त्वाची बातमी। तुषार रूपनवर आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत। तुषार, एसटी महामंडळाच्या संदर्भात काय निर्णय घेतलाय, सविस्तर सांग। आपण जर पाहिलं असेल तर एसटी महामंडळासंदर्भात राज्य सरकारने महत्त्वपूर्ण असा निर्णय दिलेला आहे। एसटी महामंडळासंदर्भात जे कर्मचारी आहेत, त्या कर्मचाऱ्यांना जे वेतन आहे, त्या वेतनासंदर्भामध्ये त्यांना 100 कोटी रुपयांचा निधी त्यांना वर्ग करण्यात आलेला आहे। 300 कोटी रुपये त्यांना या ठिकाणी निधीची आवश्यकता लागत होती, मात्र त्यातला 100 कोटी निधी हा वितरित झालेला आहे। येणाऱ्या अधिवेशनामध्ये या ठिकाणी जेव्हा पुरवण्या मागण्या असतील त्यामध्ये या संदर्भातली तरतूद केली जाणार आहे। अर्थसंकल्पामध्ये 1450 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आलेली आहे। त्यापैकी त्यांचा जो पगार होता, मासिक पगार होता, त्या पगारासाठी 360 कोटी रुपयांची आवश्यकता लागणार होती। त्यातील 100 कोटी हे वितरित करण्यात आलेले। त्यामुळे एसटी कर्मचाऱ्यांच्या साठी ही सर्वात मोठी आनंददायक बातमी आहे, कारण की एसटी कर्मचाऱ्यांनी त्यांच्या वेतनासाठी गेल्या अनेक दिवसांपासून आपल्याला आंदोलन करताना पाहायला मिळाले होते। ह्याच आझाद मैदानामध्ये एसटी कर्मचाऱ्यांनी 8 महिने आंदोलन केलं होतं, कारण की त्यांना वेळेवर वेतन मिळत नव्हतं। मात्र शिंदे फडणवीस सरकारने हा एसटीचे जे कर्मचारी आहेत त्यांच्यासाठी घेतलेला सर्वात मोठा निर्णय आहे। त्यांना आवश्यकता 360 कोटीची जी होती ही केवळ पगार किंवा अन्य देण्यांच्या पोटी होती का? एसटी महामंडळाला कोरोना आणि त्यानंतरच्या काळात झालेलं नुकसान, एसटीच्या कर्मचाऱ्यांनी संप केला होता त्या काळात झालेलं नुकसान हे भरून काढण्यासाठी सगळे मिळून पैसे 360 कोटी हवेत। एसटी कर्मचाऱ्यांचा जो पगार असतो तो पगार हा विलंबित होत होता, कारण त्यांना वेतन हे दिलं जात नव्हतं। मात्र आता 100 कोटी रुपये एसटी महामंडळाला दिल्या कारणामुळे त्यांचं वेतन हे आता लवकर होताना पाहायला मिळणार आहे। त्यांच्यासाठी जवळपास 1560 कोटींची जी आता पावसाळी अधिवेशन होईल त्याच्या अर्थसंकल्पामध्ये विशेष तरतूद देखील करण्यात आलेली आहे। मात्र त्यांचं जे वेतन असतं ते वेतन जर आता त्यांना देण्यासाठी ज्या पैशांची आवश्यकता असते त्यासाठी विशेष
विशेष अशी 100 कोटींची आताच तात्काळ या ठिकाणी मंजुरी देण्यात आलेली आहे। या 100 कोटींच्या मंजुरीमुळे एसटी कर्मचाऱ्यांचे आपल्याला पगार होताना पाहायला मिळणार आहे। जर आता 100 कोटी दिले गेले नसते तर एसटी कर्मचाऱ्यांचा जो पगार आहे तो पगार आपल्याला लांबताना पाहायला मिळाला असता। यापूर्वी देखील एसटी कर्मचाऱ्यांची जी आंदोलनं झाली होती त्या आंदोलनातला जो प्रमुख मुद्दा होता ते म्हणजे एसटी तुषार, मी तुला कर्मचाऱ्यांचं जे थोडंसं वेतन असतं थांबवतो। ते एसटी कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष संदीप शिंदे आपल्यासोबत जोडले गेलेत। संदीपजी, राज्य सरकारनं 100 कोटी रुपये तातडीनं म्हणून आता महामंडळाला दिलेत, काय तुमची प्रतिक्रिया? 100 कोटी तातडीने दिले त्याबद्दल मुख्यमंत्री महोदयांचे आम्ही आभार मानतो। परंतु एसटी कामगारांचा गेल्या महिन्यापासून 3 ते 4 हजार रुपयांनी पगार कमी झालेला आहे। याचं कारण असं आहे की आम्हाला एकतर्फी वेतनवाढ जी दिली होती त्यातले आमचे 48 हप्ते संपले, त्यामुळे 3 ते 4 हजार रुपयांनी पगार आमचा कमी झालेला आहे। आणि आमचे महागाई भत्ता, घरभाडे भत्ताचे सुमारे 1200 कोटी रुपये राज्य सरकारकडे देय आहेत, ते न्यायालयाने दिले गेले पाहिजेत। आणि म्हणून आपल्या माध्यमातून मुख्यमंत्री महोदयांना आमची विनंती अशी आहे की आमचे ते 1200 कोटी रुपये द्यावेत, म्हणून आम्ही पत्रव्यवहार त्यांच्याशी केलेला आहे। ते 1200 कोटी रुपये कामगारांचे द्यावेत, जेणेकरून दर महिन्याला 3 ते 4 हजार रुपयाचं वेतन कमी झालेलं ते मिळेल आणि एसटी कर्मचाऱ्यांना राज्य सरकार एवढं पगार मिळाला पाहिजे, ही भूमिका सर्वांचीच आहे। माननीय उपमुख्यमंत्री महोदयांची आहे, माननीय मुख्यमंत्री महोदयांची, तेव्हा त्यांच्याकडून आम्हाला अपेक्षा आहेत। बरं, त्यामुळे तुम्हाला त्याच्यातनंही काहीतरी अपेक्षा आहे, पुढच्या काही काळात तसा निर्णय होईल। संदीपजी, धन्यवाद, तुम्ही न्यूज 18 लोकमतशी बोललात त्याबद्दल। तुमचा आवाज नीट पोहोचू शकत नाहीये, पण तुमचा मुद्दा लक्षात आला। एसटी कर्मचाऱ्यांची मागणी आहे की 5व्या वेतन आयोगाप्रमाणे जे काही पैसे आहेत ते मिळाले पाहिजेत। तुषार, तसं तर एसटीला पूर्ण नवसंजीवनी द्यायचं असेल तर त्यांनी म्हटलं तसं की हे 360 कोटींनी पण होणार नाही, त्यापेक्षा जास्त मोठ्या पैशांची अपेक्षा आहे। सध्या राज्य सरकारची आर्थिक अडचण आहे, त्यामुळे एसटीला पूर्णतः मदत तर काही राज्य सरकार करू शकणार नाही। पण मग सरकारची अशी काही 1-2 टप्प्यातली योजना आहे आणि त्याच्यातले 100 कोटी हे पहिल्या टप्प्यातले आहेत असं समजायचं? मुळात आपल्याला समजून घ्यायला हवं, हे जे 100 कोटी वितरित केले जाणार आहेत हे 100 कोटी एसटी कर्मचाऱ्यांच्या वेतनासाठी दिले जाणार आहेत। त्याचप्रमाणे 1350 कोटींची जी तरतूद करण्यात आलेली आहे ती तरतूद आपल्याला पावसाळी अधिवेशनामध्ये या ठिकाणी जो 2022-23चा जो अर्थसंकल्प असेल त्यामध्ये ही तरतूद केली जाणार आहे। एसटीला जी नवसंजीवनी द्यायची आहे त्या नवसंजीवनीसाठी राज्य सरकार एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनात सर्व शक्तीपणाला लावलेले सदाभाऊ खोत आपल्यासोबत जोडले गेलेत। सदाभाऊ, स्वागत आहे आपलं। राज्य सरकारनं 100 कोटी रुपये आता तातडीनं पगारासाठी म्हणून दिलेत, तुमची काय पहिली प्रतिक्रिया? मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब आणि उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांचं अभिनंदन करतो। आणि हा प्रश्न खऱ्या अर्थानं देवेंद्रजींना पहिल्यापासून माहीत होता आणि राज्यातला एसटी कर्मचारी हा खेड्यापाड्यातल्या दऱ्याखोऱ्यातल्या सर्वसामान्य जनतेला घेऊन खऱ्या अर्थानं प्रवास करत होता। राज्यातले विद्यार्थी असतील, विद्यार्थिनी असतील, या सगळ्यांचा प्रवास सुखकारक हा एसटीच्या माध्यमातून होत होता आणि एसटी ही या राज्याचं वैभव होतं, ती वाचली पाहिजे ही भूमिका आमची त्या मागं होती। आणि निश्चितच एक चांगला निर्णय या ठिकाणी घेतलेला आहे। भविष्य काळामध्ये एसटी कर्मचाऱ्यांचे जे प्रश्न आहेत ते प्रश्न सोडवण्याबाबत निश्चितपणानं सरकार सकारात्मक असेल आणि सरकार बरोबर आम्ही वाटाघाटी करू। बरं सदाभाऊ, फक्त ज्या वेळेला तुम्ही आंदोलनं केली होती त्याच्यानंतर बाकी सगळे कर्मचारी जेव्हा आत्ताचे उपमुख्यमंत्री आणि तेव्हाचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना भेटले होते, तेव्हा त्यांनी असं म्हटलं होतं की या सगळ्या कर्मचाऱ्यांना आपण शासकीय सेवेत सहभागी करून घेऊ शकतो। तर आता या मुद्द्याचं पुढे काय होणार? कारण तो सुद्धा याच्याच सारखा महत्त्वाचा मुद्दा आहे। गरज आहे 360 कोटीची, आत्ता सरकार देत आहे 100 कोटी। नाही, आता टप्प्याटप्प्यानं जी काही गरज लागेल ती निश्चितपणानं सरकारच्या माध्यमातून पूर्ण केली जाईल आणि कामगारांचे जे प्रश्न आहेत, जे आम्ही लढा उभा केलेला होता, त्यांना योग्य पद्धतीनं कसा न्याय मिळेल या दृष्टिकोनातून निश्चितपणानं भविष्य काळामध्ये आम्ही मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या बरोबर बसू आणि चांगला निर्णय या राज्यातल्या एसटी कर्मचाऱ्यांच्या बाबतीमध्ये झालेला आपल्याला पाहायला मिळेल। कारण आम्ही एसटी कर्मचाऱ्यांच्या
पूर्वी सोबत होतो, आताही आहे आणि भविष्यामध्येही आम्ही राहणार आहोत. ठीक आहे सदाभाऊ, धन्यवाद. तुम्ही न्यूज 18 लोकमतशी बोललात त्याबद्दल. तुषार रुपनवर आपले प्रतिनिधी आपल्याला माहिती देत होते. तुषार, तूर्तास धन्यवाद. आणि आता बातमी आहे, काय झाडी काय डोंगर फेम शहाजी बापूंच्या नव्या डायलॉग बाजीची. राष्ट्रवादीकडे काम घेऊन गेलो तर राष्ट्रवादीवाले मारक्या म्हशीसारखं बघायचे असं म्हणत शहाजी बापू पाटलांनी जोरदार घणाघात केलाय. तर आम्हाला राष्ट्रवादीच्या दावणीला बांधलं होतं आणि NCPनं राज्याची तिजोरी खालती केली असंही शहाजी बापूंनी आपल्या भाषणात नमूद केलं. दारादारात गेलतो, गावागावात गेलतो, चौकात चौकात गेलतो आणि भरसभेत आम्ही सांगितलं होतं की येणारं सरकार ही भारतीय जनता पार्टी आणि शिवसेनेचं सरकार येणार आहे, आम्ही तुमची कामं करू. मतं मोजून झाली साहेब. आमच्या अंगावर गुलाल टाकला होता, गुलालाची कापडं अजून धुयाची झाली नाही, ते तोपर्यंत आम्हाला फरफटत वडत तुम्ही घेऊन गेला, राष्ट्रवादी दावणीला बांधली. पंचवीस वर्षानं झपटत कसं जुळलं एकदा. आणि ते गेलो साहेब मी त्या राष्ट्रवादीकडं, त्याचा पक्ष सोडलेला, मारक्या बायलांनीच बघायची. आता जायला भाडायचं आय काँग्रेसकडे गेलो, उगा पक्ष सोडला. शहाजी बापू पाटील यांचे डायलॉग पुन्हा एकदा जोरदार चर्चेत. तिकडे बारामतीकरांनी बाजारू राजकारण आणलं. विजय शिवतारे जे शिवसेनेचे नेते शिंदे गटातले, त्यांनी थेट राष्ट्रवादी काँग्रेसवर गंभीर आरोप केलाय. बारामतीकरांनी सात्विक राजकारण संपवलं आणि बाजारू राजकारण आणलं असा आरोप त्यांनी केला. शिवतारे यांच्या मतदारसंघात ते काम करतात त्या भागात एकनाथ शिंदे यांच्या सत्काराचा आणि जाहीर सभेचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. त्यावेळेला विजयबापू शिवतारे यांनी अत्यंत आक्रमक पद्धतीने राष्ट्रवादी काँग्रेसवर आणि शरद पवार यांच्यावर टीका केली. पुरंदरचं विमानतळ बारामतीकरांनी पळवलं असा आरोपही त्यांनी केला. पण भाई ती नवीन दुसरी जागा दाखवली. 5 गावं रिसे पिसे, त्या गावांच्या शेतकऱ्यांच्या परवानग्या नाही, काही नाही, फक्त नावाला दाखवलं ते. आणि तिथे अर्ध विमानतळ, पुरंदरला लँडिंग आणि टर्मिनस कुठे? बारामतीमध्ये, सुप्यामध्ये. अहो तुम्ही काही दिलं नाही, कमीत कमी आम्ही आणलेलं ते तरी आमच्या पुढच्या पिढ्यांच्या तोंडचं पाणी, त्यांच्या तोंडातला घास काढू नका. तुम्हाला देव सुद्धा माफ करणार नाही. संपलाय आता तुमचं. भाई तुम्हाला सांगतो मी, या पवित्र पुरंदरच्या भूमीवरून याच बारामतीकरांनी महाराष्ट्रातलं सात्विक राजकारण संपवलं. वसंतदादा पाटलांचा धोका करून, खंजीर खुपसून यशवंतराव चव्हाण, बाळासाहेब देसाई, वसंतदादा पाटील यांचं सात्विक राजकारण संपवलं. आणि बाजारू राजकारण कोणी आणलं असेल तर यांनी आणलं. आणि ते बाजारू राजकारण तो अंधारा संपलाय. तिकडे शिवसेनेचे युवा नेते आदित्य ठाकरे यांनी त्यांच्या शिवसंवाद यात्रेच्या दुसऱ्या दिवशी कोल्हापूरमध्ये शिवसैनिकांशी संवाद साधला. त्यांनी कोल्हापूरमधून जयसिंगपूरला रवाना होण्यापूर्वी पुन्हा एकदा बंडखोरांचा चांगलाच समाचार घेतला. गद्दारांचे खरे चेहरे आता दिसू लागले. ठाकरे कुटुंबाला एकटं पाडण्याचा कट सुरू आहे, पण राज्यातील जनता कधीच आम्हाला एकटं पडू देणार नाही असं त्यांनी बंडखोर आमदार आणि खासदारांना सुनावलं. मतदारसंघामध्ये उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळतो. बंडखोर नाही, गद्दार हा गद्दारच असतो. आणि आपण बघतो महाराष्ट्राला गद्दारी आवडत नाही. हातकणंगलेचे धैर्यशील माणूस होते किंवा राजेंद्र पाटील येड्रावकर यांच्या मतदारसंघामध्ये तुम्ही आला, प्रतिसाद काय सांगतोय? हा मतदारसंघ कोणाचा वैयक्तिक मतदारसंघ नाहीये, हे जनता आहे. जनता प्रामाणिक लोकांच्या मागे उभी राहते आणि शिवसेना पक्षप्रमुखांच्या मागे जनता उभी आहे. हे सरकार आता GR रद्द करत सुटा लागले, त्यावर काय? हे सरकारच रद्द होणार आहे, तुम्ही बघून घ्या. आवास योजनेचं खापर तुमच्यावरती फोडलं जाते. 2.5 वर्षात त्यांनी सगळी मजा मस्ती करून घेतली. जे काही जमवाजमवी करायची होती ती केली. अपचन झालं म्हणून तिथे उडी मारलेली आहे. असे लोक हे गद्दारच आहेत आणि गद्दारच राहणार. संजय राऊत यांच्या अटकेनंतर तुमच्या प्रतिक्रिया आल्या,
मात्र मित्र पक्षाच्या प्रतिक्रिया आल्या नाही. सुप्रिया सुळे सकाळी प्रतिक्रिया आपण बघताय जनतेला सगळं माहिती आहे. जनता बघत आहे की आपल्या देशात आणि आपल्या राज्यात प्रत्येकाचा आवाज दाबण्याचा कसा प्रयत्न सुरू आहे. नक्कीच तर हे होते आदित्य ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांनी आपली भूमिका स्पष्टपणे या ठिकाणी मांडलेली. व्हिडिओ जर्नलिस्ट संदीप पाटील, ज्ञानेश्वर साळुंखे, न्यूज 18 लोकमत, कोल्हापूर. तिकडे शिंदे गटातील आमदार संजय शिरसाट यांनी ठाकरे कुटुंबांवर जोरदार निशाणा साधलाय. ठाकरे कुटुंबाच्या विरोधात बोलायचं नाही असं ठरवलंय. मात्र आम्हाला गद्दार म्हणाल तर त्यांच्या विरोधात जाऊ आणि त्यांचे फोटो देखील काढू असं संजय शिरसाट म्हणाले. आमचा उठाव हा राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या विरोधात असल्याचंही त्यांनी म्हटलंय. आम्हाला गद्दार म्हणताना मग आम्ही ते रोज आमच्या कार्यालयामध्ये या साहेबांनी आम्हाला गद्दार म्हणलं नमस्कार असं करून तर बसू शकत नाही ना. आम्ही आतापर्यंत तुमच्या विरोधात आजही बोलायची आमची मानसिकता नाहीये. मागच्या वेळेला सुद्धा मी सांगितलं की आम्हाला एक लिमिट सोडून बोलायला लावू नका. कारण की शिवसेना प्रमुखांच्या आशीर्वादानं, त्यांच्या उपकारानं, त्यांच्या पुण्याने आम्ही आमदार झालेलो आहोत. त्या शिवसेना प्रमुखाचा फोटो तर आमच्याकडून कधीच निघणार नाही, केव्हाच निघणार नाही. ते आमच्यासाठी दैवत आहेत, नेहमी राहतील. परंतु जे आम्हाला गद्दार म्हणतील त्यांचे फोटो आम्ही ठेवणार नाहीत. आणि जर त्यांना असं वाटत असेल की आम्ही त्यांच्या विरोधात सुद्धा बोलावं तर ती वेळ जर त्यांनी आणली तर निश्चित त्यांच्या विरोधात सुद्धा आम्ही बोलणार आहोत. राज्यामध्ये मंत्रिमंडळाचा विस्तार लवकरच होणार आहे. येत्या 2 दिवसात राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार होण्याची शक्यता आहे. उद्या शिंदे गट आणि ठाकरे गट यांच्या याचिकांवर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी आहे आणि या सुनावणीनंतर लगेचच राज्याच्या मंत्रिमंडळाचा विस्तार होण्याची शक्यता असल्याचं सूत्रांनी सांगितलंय. पण अद्यापही याची औपचारिक माहिती सरकारच्या वतीनं देण्यात आलेली नाही. असं की आम्ही राज्यपालांना सांगितलं आणि म्हणून विस्तार झाला असं होत नाही. तो विस्तार करण्याची विनंती ही मुख्यमंत्री महोदयांनीच करायला लागते आणि मुख्यमंत्र्यांनीच मंत्रिमंडळाची नावं द्यायला लागतात आणि त्याच्यानंतर राज्यपाल त्यांना शपथ देत असतात. आम्ही आपल्याला आताच सांगितलेलं आहे लवकरात लवकर हे होणार आहे आणि त्याच्यामुळे ह्याचा इश्यू करण्यात येऊ नये अशी सुद्धा विनंती आहे. येत्या 4 दिवसात तरी 4 दिवसात नाही झालं तर तुम्ही मला विचारायचं की का नाही झालं. याचा अर्थ 4 दिवसात मंत्रिमंडळाचा विस्तार निश्चित होणार. तिकडे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर जोरदार टीका केली. राज्यामध्ये शेतकरी अडचणीत असताना मुख्यमंत्री दौरे करतायत, सत्कार स्वीकारतायत असं अजितदादा म्हणाले. 1 महिना होऊन गेला पण राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार होऊ शकलेला नाही. मंत्रिमंडळ विस्तारासाठी दिल्लीतून ग्रीन सिग्नल मिळत नाही का असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला. जवळपास राज्याच्या मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांचा शपथविधी होऊन 1 महिना उलटलेला आहे. पत्रकार मित्रांनो, अजूनही मंत्रिमंडळाची विस्तारवाढ होत नाहीये. कशामध्ये अडकलेलं आहे ते कळायला मार्ग नाहीये. वास्तविक पूर्ण बहुमत त्यांच्याकडे आहे, मग त्यांना दिल्लीतनं सिग्नल मिळत नाही का? त्यांनी खूप मोठ्या प्रमाणावर आमदारांना आम्ही तुम्हाला मंत्री करतो सांगितलं आणि ती संख्या वाढलेली असल्यामुळे आता सगळ्यांना कसं ऍडजस्ट करायचा हा काही प्रश्न त्यांच्या समोर निर्माण झालाय का हेही कळायला मार्ग नाहीये. आता मंत्रिमंडळ विस्तार होईल. किती दिवस झाले अजित पवार म्हणतात दोघंच सरकार चालवत आहे. अरे पण सरकार चांगलं चाललंय की नाही? शेतकऱ्यांच्या आम्ही शेतकऱ्यांना फोकस केलंय. 50,000 रुपये देण्याचं जी ती थांबली होती योजना आम्ही ती कार्यान्वित केली. पेट्रोल डिझेल कमी केलं. दुष्काळी भागात पाणी वळवण्याचं धोरण आम्ही घेतलं, त्याच्यावर निर्णय घेतला. अनेक आम्ही ज्या छोट्या लिफ्ट इरिगेशन सिस्टीम आहेत त्यांचं 1 रुपया प्रति युनिट कमी केला. विजेचा दर खूप आम्ही काम करतोय. त्याच्यामुळे डिझेल पेट्रोलवर कमी केला आणि लवकरच मंत्रिमंडळ विस्तार होईल. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा यासाठी औरंगाबादमध्ये पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली. औरंगाबाद दौऱ्याच्या वेळेला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रात्री 10 नंतर लाऊडस्पीकरवर भाषण केल्याचा आरोप करण्यात आला आणि याच प्रकरणी आनंद कस्तुरे यांनी औरंगाबाद इथल्या क्रांती चौक पोलीस स्थानकात मुख्यमंत्र्यांच्या विरोधात तक्रार दिली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाच्या विरोधात कृती केल्याची तक्रार पोलिसांमध्ये करण्यात आली. औरंगाबाद शहरात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे रात्री 2 ते 3 वाजेपर्यंत कार्यक्रम सुरू असल्याचा उल्लेख या तक्रारीत करण्यात आला आहे.
खरं तर पत्रकार मित्रांनो, 10 वाजल्यानंतर मुख्यमंत्री असू किंवा कुणी व्यक्ती असू, माईक बंद करायचा असतो. कुणी व्यक्ती असो, आम्ही पण कधी काही उपमुख्यमंत्री होतो आणि तो नियम सगळ्यांना आहे. फक्त आपण तो शिथिल करतो म्हणजे सुप्रीम कोर्टानेच केला. मला वाटतं गणपतीच्या काळामध्ये 2-3 दिवस, शिवजयंतीच्या दिवशी, बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या दिवशी, असं काही महत्त्वाच्या, सगळ्याच गोष्टी महत्त्वाच्या असतात, पण त्यातल्या त्यात काही दिवसांच्या करता 8 का 15 दिवसाच्या करता मुभा दिलेली काही कुणी पाळत नाही. आता जे राज्याचे प्रमुख आहेत तेच नियम तोडतात, तिथला सीपी करणार काय? औरंगाबादमध्ये जे भाषण केलं त्याच्यामध्ये 10 नंतर लाऊडस्पीकर सुरू होतात अशी शिवसेनेकडून तक्रार करण्यात काय आपण भाषण केलं नाही, मी उलट पोलिसांना सांगितलं आपल्याला नियम पाळायचा आहे. मी नियम पाळणारा माणूस आहे. उद्यानाला एकनाथ शिंदे यांचं नाव देण्याचा प्रयत्न करणाऱ्या पुण्यातील माजी नगरसेवकाला मुख्यमंत्र्यांनी चांगलंच खडसावलंय. मुख्यमंत्र्यांनी या उद्यानाचं उद्घाटन तर केलं नाहीच, मात्र खुशमस्करी करण्याचा प्रयत्न करणाऱ्या नगरसेवकाला त्यांनी चांगलंच खडसावलं. व्यक्तिपूजा करणाऱ्या नेत्याचे मुख्यमंत्र्यांनी टोचले कान. शिंदेंचं नाव दिलेल्या उद्यानाच्या उद्घाटनाला नकार. हडपसरच्या बागेला आनंद दिघेंचं देणार नाव. नेत्यानं कितीही नाही म्हटलं तरी नेत्याला देव मानणारे कार्यकर्ते काही कमी नाहीत. पुण्याचे माजी नगरसेवक नाना भानगिरेही त्याला अपवाद नाहीत. हडपसर भागात नाना भानगिरे यांनी एक उद्यान उभारलं. या उद्यानाला त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं नाव दिलं. जेव्हा एकनाथ शिंदे यांना ही बाब समजली तेव्हा त्यांनी उद्यानाचं उद्घाटन करायला नकार दिला. शिवाय नाना भानगिरेंचे कानही टोचले. महानगरपालिकेच्या उद्यानाला शास्त्रज्ञ, समाज सुधारकांची नावं देण्याचा नियम असताना सुद्धा भानगिरे यांनी एकनाथ शिंदे यांचं नाव देण्याचा घाट घातलेला होता. मुख्यमंत्र्यांनी सुनावल्यानंतर नाना भानगिरे यांना सुद्धा उपरती झाली आहे. जे प्रशासकीय नाव ठरवेन ते ह्या गार्डनला नाव त्या ठिकाणी देण्यात येणार आहे. त्याच्यामध्ये CM साहेबाचे कुठलीही चूक नाही. जे केले ते मी केले. CM साहेबांना यातलं काही माहिती नाही आहे. नेत्याच्या प्रेमामध्ये कार्यकर्ते वाहवत जातात. नेत्यासाठी नियम आणि संकेत पायदळी सुद्धा तुडवतात. आज एकनाथ शिंदेंनी अशाच कार्यकर्त्याला सुनावलंय. त्यामुळेच पुढच्याला ठेच मागचा शहाणा याप्रमाणे इतर कार्यकर्ते या सगळ्या प्रकारानंतर आता बोध घेतील अशी माफक अपेक्षा. वैभव सोनवणे, न्यूज 18 लोकमत, पुणे. तिकडे डोंबिवलीमध्ये शिवसेना आणि शिंदे गट आमने सामने आले. डोंबिवलीतल्या शिवसेना शाखेमध्ये घुसून शिंदे समर्थकांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा फोटो लावला. डोंबिवली शिवसेनेच्या मध्यवर्ती शाखेत यावरूनच मोठा गोंधळ झाला. शिवसेना कार्यकर्ते आणि शिंदे समर्थकांमध्ये काही काळ चांगलीच बाचाबाची झाली आणि काही काळ तणावाचं वातावरणही निर्माण झालं. शिंदे समर्थकांनी शाखेत घुसून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा फोटो तिथे लावला. शिवसेना शाखेचा ताबा घेण्याच्या उद्देशानं हा सगळा प्रकार केल्याची माहिती सुद्धा समोर येते. दरम्यान या मध्यवर्ती शाखेत दोन्ही गटांच्या महिलांनी मोठ्या प्रमाणात गोंधळ घातला. पोलिसांना या घटनेची माहिती मिळताच पोलीस तातडीनं घटनास्थळी दाखल झाले आणि दोन्ही गटाची बाजू ऐकण्याचा प्रयत्न पोलिसांनी केला. तसंच वातावरण सुद्धा लवकरात लवकर नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न केला. डोंबिवलीमधील मागच्या एका आठवड्यात 2 वेळेला शिंदे समर्थक आणि शिवसेना समर्थक आपापसात भिडल्यानं काहीसा राजकीय तणाव आहे. राज्यात शिंदे आणि भाजपचं सरकार आल्यानंतरही देवगिरी बंगला अजित पवार यांच्याचकडे राहणार आहे. शिंदे आणि फडणवीस सरकारनं हा निर्णय घेतलाय. सरकार बदललं मात्र बंगले बदलणार नसल्याचं या सरकारनं म्हटलंय. त्यामुळे अजित पवार जे राज्याचे विरोधी पक्षनेते आहेत ते देवगिरी बंगल्यातच कायम राहतील. सर्वसाधारणपणे प्रोटोकॉलनुसार किंवा त्याला मिळणाऱ्या मंत्रिपदानुसार, मंत्रिपदाच्या वजनानुसार बंगल्यामध्ये आणि निवासस्थानामध्ये बदल केला जातो.
राज्याचे उपमुख्यमंत्री म्हणून अजित पवार यांना जो बंगला मागेच देण्यात आला होता मागच्या सरकारच्या काळात, तो देवगिरी बंगला त्यांच्याकडे कायम राहणार आहे. आपण पाहताय संध्याकाळच्या बातम्या आणि एक मोठी बातमी दिल्लीतून हाती येते. दिल्लीमध्ये शिवसेनेच्या खासदारांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली आहे. राज्यातल्या विविध विषयांवर हे खासदार अमित शहा यांना भेटण्यासाठी पोहोचले होते. विविध विषयांवर या शिवसेनेच्या सर्व खासदारांची आणि अमित शहा यांची महत्त्वपूर्ण चर्चा झाल्याचं कळतं. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्यासाठी अमित शहा यांना एक पत्र देण्यात आलंय. शिवसेनेचा वेगळा गट स्थापन झाल्यानंतर झालेली ही पहिलीच औपचारिक भेट आहे. आज गृहमंत्री आदरणीय अमित शहा साहेबांना आम्ही सर्वजण खासदार भेटलो. विषय जो महाराष्ट्रातला आणि मराठी माणसाच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाचा विषय जो केंद्र सरकारकडे कित्येक दिवस प्रलंबित आहे, तो मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्याच्या संदर्भात, त्याकरता आज आम्ही त्यांची भेटीची वेळ मागितली होती आणि त्यांनी आज आम्हाला भेट दिली आणि त्यांनी पॉझिटिव्ह रिस्पॉन्स दिलेला आहे आणि लवकरात लवकर मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्याची प्रक्रिया पूर्ण करून ते घोषित करण्यात येईल असं त्यांनी आम्हाला रिस्पॉन्स त्यांनी केलेला आहे. नवी दिल्लीमध्ये नॅशनल हेराल्डच्या कार्यालयावर ईडीनं धाड टाकली. याच प्रकरणात काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी आणि राहुल गांधी या दोघांचीही यापूर्वी चौकशी करण्यात आली. मध्य दिल्लीतल्या RTO इथल्या नॅशनल हेराल्डच्या कार्यालयावर छापा घालण्यात आला. सूत्रांच्या माहितीनुसार देशभरात 10 ते 12 ठिकाणी अशाच प्रकारचे छापे घालण्यात आले आहेत. ईडीनं मुंबईतल्या 3 ठिकाणी छापे घातलेत. यातले 2 छापे हे संजय राऊत यांच्या प्रकरणात असून नॅशनल हेराल्ड प्रकरणी एका ठिकाणी छापा घालण्यात आल्याचं कळतं. ईडीकडून आर्थिक गैरव्यवहार प्रकरणाची तपासणी मोठ्या प्रमाणात केली जाते आणि संजय राऊत यांच्याही प्रकरणात एकूण आज 2 ठिकाणी छापे घालण्यात आले. मात्र नेमक्या ठिकाणांचा उलगडा ईडीच्या वतीनं अधिकृतपणे करण्यात आलेला नाही. तर नॅशनल हेराल्ड प्रकरणी मुंबईत एका ठिकाणी छापा घालण्यात आला. राज्यातल्या आणि मुंबईतल्या काही प्रमुख काँग्रेसच्या नेत्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. पण गेल्या काही दिवसात काँग्रेस नेत्यांच्या आणि देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीगाठी वाढल्याची सुद्धा चर्चा राजकीय वर्तुळात आहे. काँग्रेसचे नेते मिलिंद देवरा यांनी शिष्टमंडळासोबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. मंत्रालयात या दोन्ही नेत्यांमध्येही भेट आणि चर्चा झाली. मुंबई पालिकेतील वॉर्ड रचना रद्द करा अशी मागणी यावेळेला काँग्रेसकडून औपचारिकपणे करण्यात आल्याचं कळतं. मात्र काँग्रेस नेत्यांच्या भाजप नेत्यांसोबत वाढलेल्या या भेटीगाठींमुळे वेगळ्या चर्चांना उधाण आलंय. सर्वांना माहिती आहे की मुंबई महानगरपालिका देशातील सर्वात प्रेस्टिजियस आणि सर्वात श्रीमंत महानगरपालिका आहे. मुंबई निवडणुका मुक्तपणे आणि निष्पक्षपणे पार पडल्या पाहिजेत. केवळ एका पक्षाच्या फायद्यासाठी वॉर्डमध्ये फेरफार करणे हे अनैतिक आणि घटनेच्या विरोधात आहे आणि म्हणून निष्पक्ष, फ्री आणि फेअर इलेक्शनच्या हितासाठी आम्ही आज देवेंद्रजींना भेटलो आणि मुंबईच्या नवीन वॉर्डच्या सीमा रद्द कराव्या हीच आमची मागणी. तिकडे मराठी चित्रपटसृष्टीतील अभिनेता सुबोध भावे पुन्हा एकदा आपल्या बेधडक वक्तव्यानं चर्चेत आलाय. डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या कार्यक्रमात बोलताना सुबोध भावे यांनी शिक्षण आणि राजकारण या विषयावरून जोरदार बॅटिंग केली. आपण सगळे चांगलं शिक्षण घेऊन कायम करिअरच्या मागे लागतो. मला चांगली नोकरी कशी मिळेल, विदेशात जाऊन स्थायिक कसं होता येईल याचाच आपण विचार करतो. ज्या राजकारण्यांची लायकी नाही अशांच्या हातात आपण देश उभारणीचं काम दिलंय असं वक्तव्य सुबोध भावे यांनी केलं. तसंच राजकारण्यांच्या हातात देश देऊन काहीही होणार नाही, ते सगळेजण काय करतायत हे आपण रोजच पाहतो असा खोचक टोलाही त्यांनी राजकारण्यांना लगावला. सुबोध भावे यांनी केलेलं हे वक्तव्य सध्या चर्चेचा विषय ठरलाय.
आणि एक महत्त्वाची बातमी हाती येते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पुणे दौऱ्याबद्दल वेळेच्या अभावी मुख्यमंत्र्यांचा जेजुरीचा दौरा रद्द करण्यात आला आहे आणि सासवडहूनच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे पुण्याला माघारी परतलेले आहेत. या क्षणाची आणखीन एक महत्त्वाची बातमी. आज सासवडच्या सोबतच जेजुरीला सुद्धा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे जाणार होते, पण वेळेच्या अभावी त्यांचा जेजुरीचा दौरा रद्द करण्यात आला आहे आणि ते थेट सासवडहून पुण्याच्या दिशेने रवाना झाले. आपण पाहताय संध्याकाळच्या बातम्या. महाराष्ट्राला हादरवणारी एक बातमी. प्रदूषणामुळे उद्ध्वस्त होतीये युवा पिढी, असं आता लक्षात आलंय. कारण नवी मुंबई आणि पनवेलकरांच्या जीवाला मोठा धोका निर्माण झालाय. MIDCतल्या प्रदूषणानं नागरिक अत्यंत त्रस्त आहेत. युवकांना हृदयविकार आणि नपुसकतेचा धोका निर्माण झालाय, तर महिलांमध्ये गर्भपात आणि वंध्यत्वाचे आजार वाढणार अशा प्रकारची भीती व्यक्त केली जाते. वाढत्या प्रदूषणाकडे अधिकाऱ्यांचं दुर्लक्ष होतं आहे आणि त्यामुळे निर्माण होणाऱ्या या समस्या आहेत. MPCB आणि MIDCच्या भ्रष्ट अधिकाऱ्यांना या सगळ्यामध्ये जाग कधी येणार हाच खरा प्रश्न आहे. तळोजा MIDCतल्या धोकादायक केमिकल कंपन्यांमुळे पुन्हा एकदा प्रदूषणात वाढ झाली आहे. रासायनिक कंपन्यांमधून निघणारा धूर आणि डाईंग कंपन्यांमधून निघणारे रसायन मिश्रित पाणी हे कासाडी नदीत सोडलं जात असल्यानं नवी मुंबई आणि पनवेलकरांची वायू आणि जलप्रदूषणामुळे दुहेरी कोंडी होते. MIDCतलं प्रदूषण लाखो नागरिकांच्या जीवावर कसं बेततंय हे सांगणारा आमचे प्रतिनिधी तुषार शेटे यांचा रिपोर्ट. हजारो नागरिकांना रोजगार देणारी ही तळोजा MIDC. राज्यातील सर्वाधिक केमिकल कंपन्या असणारी MIDC अशी या तळोजा MIDCची ओळख. मात्र आता हीच MIDC अनेकांचा संसार उद्ध्वस्त करण्याच्या मागे लागली आहे असं म्हटलं तर ते चुकीचं ठरणार नाही. तळोजा MIDC मध्ये जवळपास 970 कंपन्या असून त्यापैकी 250 कंपन्या या प्रदूषण वाढीला जबाबदार असल्याचं सांगितलं जात आहे. केमिकल आणि डाईंग कंपन्यांमधून होणाऱ्या प्रदूषणाच्या विरोधात स्थानिकांनी MPCB आणि MIDCच्या अधिकाऱ्यांकडे वारंवार तक्रारी केल्या. मात्र भ्रष्ट अधिकाऱ्यांना पैशांच्या मोहापुढे कर्तव्याचा विसर पडल्यामुळं स्थानिक नगरसेवकांनी थेट सर्वोच्च न्यायालय आणि हरित लवादाकडे दाद मागितली. मी राष्ट्रीय हरित लवाद न्यायालय दिल्ली इथे 2018 आणि सुप्रीम कोर्ट दिल्ली इथे याचिका दाखल केली आणि ही याचिका दाखल केल्यामुळे आज तिथे CATB प्लॅन हा तळोजा MIDCचा बंद होता आणि तो बंद असल्यामुळे हे निर्देशनं आणून दिले आणि त्याच्यावरती नवीन काम करण्यासाठी 70 कोटीचं काम आज CATBचं करण्यात आलं. म्हणजे या कोर्टाचा एक विजय म्हटलं पाहिजे याच्यामध्ये. तळोजा औद्योगिक वसाहतीतनं रात्री आणि पहाटेच्या वेळेला हवेत सोडल्या जाणाऱ्या वायूंमुळे तळोजा, कळंबोली आणि खारघरमधील रहिवासी संताप व्यक्त करतायत. रात्रीच्या वेळेला घराची दारं खिडक्या बंद कराव्या लागतायत, तर काहींनी मॉर्निंग वॉक बंद केलाय. सकाळी पहाटे आम्ही जर वॉकिंगला जात असेल तर आम्हाला नाकाला रुमाल बांधून जायला लागतो. जर आम्हाला कुठलं आमच्या घराची जर कामाची करायची असेल तर त्या नदीला एवढा घाण वास येतो. पित्ताची भांडे आहेत ते जर तुम्ही आजही बघितलं तर ते ब्लॅक पडतात. तर सर मला बोलायचं असं की आहे, निर्जीव वस्तू एवढ्या ब्लॅक होत असतील तर सजीव वस्तूंना किती त्रास होत असेल. आमच्या रोडपल्ली बौद्धवाड्यामध्ये सर्व लोक आजारी पडलेले आहेत. प्रदूषणाला जबाबदार असणाऱ्या कंपन्यांवर कारवाई करण्यापेक्षा त्या कंपन्यांना पाठीशी घालून त्यांच्याकडून मोठा आर्थिक फायदा करून घेण्याकडे या MIDC आणि MPCBच्या अधिकाऱ्यांचा कल असल्याचा आरोप अरविंद म्हात्रेंनी केलाय. मला सत्य परिस्थिती सांगायची आहे का इथं काय झालं, इथं लोक प्रदूषण मरतो आम्ही, रात्री वास येतो आम्हाला. हरित लवाद आणि कोर्टानं दिलेल्या आदेशांची पूर्तता करण्यापेक्षा त्यात खोट काढून पर्यावरणाचं नुकसान करण्याचा प्रयत्न अधिकाऱ्यांकडनं होत असल्याचा आरोपही करण्यात आलाय. पैशाचा बाजार कसा चालला जातोय तुम्ही स्वतः बघा. आज ही STB प्लॅन बंद आहे. माझा आरोप आहे, मी न्यायालयात आहे. जर मी चुकीचा बोलत असेल तर माझ्यावर एक गुन्हा दाखल करावा. एकट्या तळोजा MIDCची आर्थिक उलाढाल 60,000 कोटींच्या आसपास आहे. मात्र इतकी मोठी उलाढाल असणाऱ्या MIDCकडे स्वतःची अत्याधुनिक लॅब, सांडपाण्यावर टर्शरी ट्रीटमेंट करणारी यंत्रणा का नाही असा सवाल तज्ज्ञांनी उपस्थित केलाय.
ह्यांची ओन MIDCची MPCB अप्रूव्ड लॅबॉरेटरी नाही आहे. जेव्हा ते ऑपरेटर आहेत तर त्यांची एक MPCB अप्रूव्ड लॅबॉरेटरी पाहिजे, जी राऊंड द क्लॉक चालली पाहिजे, ज्याचं मॅनिंग पाहिजे कॉम्पिटंट केमिस्टच्या मार्फत, आणि पॅरलल सॅम्पलिंग व्हायला पाहिजे. म्हणजे मिनिस्ट्री ऑफ एन्व्हायरमेंट अँड फॉरेस्टची ज्या गाईडलाईन आहेत त्याच्याप्रमाणे पण 3 tier टेस्टिंग त्यांनी रिकमेंड केलेलं आहे की बाबा एक ऑपरेटर करेल, एक MIDC करेल, एक थर्ड पार्टी करेल. MIDC आणि MPCBच्या अधिकाऱ्यांनी जर ठरवलं तर प्रदूषण करणाऱ्या कंपन्यांवर त्यांना कारवाई करणं सहज शक्य आहे. आता पावर गेले मात्र कंपन्यांवर कारवाई करण्यापेक्षा त्यांच्याकडून स्वतःचे खिसे भरण्याकडे या भ्रष्ट अधिकाऱ्यांचा कल असल्यानं सध्या तरी इथल्या स्थानिकांना प्रदूषणाचा सामना करण्याशिवाय कोणतंही गत्यंतर उरलेलं नाही. तुषार शेटे, न्यूज 18 लोकमत. न्यूज 18 लोकमतवर आपण पाहताय संध्याकाळच्या बातम्या. मावळातल्या कासारसाई धरणाच्या कडेला उभारण्यात आलेलं हवेतलं तरंगत हॉटेल म्हणजे स्काय डायनिंग वादाच्या भोवऱ्यात सापडलंय. कारण स्काय डायनिंग हॉटेल मालकानं आवश्यक असलेल्या परवानग्या घेतलेल्या नसल्याचं समोर आलंय. त्यामुळे जोपर्यंत परवानग्यांची पूर्तता होत नाही तोपर्यंत हे हॉटेल बंद ठेवावं अशा प्रकारचे आदेश पिंपरी चिंचवड पोलिसांनी दिलेत. जमिनीपासून तब्बल 120 फुटांवर जेवणाची सोय करणं ही बाब अत्यंत धोकादायक असल्याचं पोलिसांनी दिलेल्या नोटिसीत म्हटलंय. त्यामुळे हॉटेलचा चालक आकाश जाधव यांना पोलिसांनी एक नोटीस दिले आणि त्या माध्यमातून इशारा आहे. या हवेतील हॉटेलला 22 जण एकाच वेळेला बसून जेवण करू शकतात, तर 4 अन्य व्यक्ती वाढपी अशा 25 ते 26 लोकांचा ताफा घेऊन हे हॉटेल आकाशात लटकलेलं असतं. याच्या सुरक्षेबद्दल काही चाचण्या असतात, ते परवाने या हॉटेल मालकानं घेतलेले नसल्याचं पोलिसांच्या निदर्शनास आलंय. यानंतर पोलिसांनी संबंधित विभाग, PWD, अग्निशमन दल, जिल्हाधिकारी आणि पोलीस प्रशासनाची परवानगी का घेतली नाही असा प्रश्न विचारत तात्पुरत्या स्वरूपात हे स्काय डायनिंग हॉटेल बंद ठेवण्याचे आदेश दिले. कोणत्याही परवानग्या नसताना नागरिकांच्या जीवाशी हा खेळ कुणाच्या आशीर्वादानं आणि का सुरू होता असा प्रश्नही काही जण विचारू लागले. सुरक्षेविषयी कोणती परवानगी सदर हॉटेल मालक यांनी घेतलेली नाही. त्याबाबत पोलीस स्टेशनकडून त्यांना नोटीस देण्यात आलेली की आधी प्रथम या सुरक्षा परवानग्या घ्याव्यात संबंधित विभागांच्या आणि त्यानंतरच हॉटेल चालू ठेवावं. परंतु सुरक्षितता जनतेची खूप महत्त्वाची. डायनिंगच्या ठिकाणी 20-25 लोक जर जात आहेत, एखादी फॅमिली बसलेली आहे, जर एखादा इन्सिडेंट घडला तर पूर्ण कुटुंब दुर्दैवाने अशा काही गोष्टी घडू नयेत म्हणून आपण खबरदारी घेतो. ही जी कॉन्सेप्ट आहे ती फार नवीन आहे, त्यामुळे बऱ्याच लोकांना ह्या बाबतीत थोडासा संभ्रम होता की काय आवश्यक परमिशन्स आहेत. तरी पोलिसांनी रिक्वायर्ड जे काही आधी सांगण्यात आलं होतं त्याप्रमाणे देण्यात आलं होतं, पण त्यात पण काही इम्प्रूव्हमेंट्स गरजेच्या वाटल्या. त्यामुळे थोडक्यात फायरची रिक्वायरमेंट म्हणा किंवा PWDची रिक्वायरमेंट म्हणा, या प्रकारचे जे काही रिक्वायरमेंट्स पोलिसांनी सांगितल्यात त्या इन प्रोसेस आहेत. असं म्हणता येणार नाहीत की ते तशात नव्हत्या, पण पूर्तता करण्यासाठी म्हणून ते आता गेलेलं आहे. मला वाटतं या काही दिवसामध्येच ते पूर्ण होऊन जाईल आणि पुन्हा स्काय डायनिंग सुरू होईल. यासोबत या बुलेटिनमध्ये इथेच थांबूयात. पाहत राहा न्यूज 18 लोकमत.